बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना कसं वाटलं असतं, हे सुद्धा स्वप्न त्याच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. मुळातच महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचंय. आणि राज ठाकरे म्हणतात ती अगदीच छोटीशी गोष्ट आहे, एकत्र यायचं असेल तर. मग ती छोटीशीच गोष्ट खूप आधीच झाली असती ना. महाराष्ट्राचं हितच बघायचं असतं, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, तर आधीच झालं असतं हे सगळं. पण तसं झालेलं नाही काही. तर तशी इच्छा दोघांनाही असली पाहिजे. आणि ते दोघंही ज्या कारणासाठी वेगळे झालेले आहेत ते कारण जे आहे ते पुरेसं सगळ्यांना स्पष्ट आहे. बरं, आता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन करणार काही? आता विधानसभेच्या निवडणुका ज्या असत्या तर त्यावेळेला त्याला महत्वही आलं असतं. विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. जे काय दोन्ही पक्षांना जो काही निकाल मिळायचा तो दिलेला आहे जनतेने. आता 2029 पालिकेची निवडणूक असेल, त्याला फार फार तर एकत्र येऊन काहीतरी फायदा होऊ शकेल. पण तो तरी किती होणार हा महत्वाचा भागच आहे.